नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 23 नोव्हेंबर. आज पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यात वारे वाहतील. सध्या राज्यातील हवामानात बदल झाला असून राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे पुढील 2-3 दिवस राहणार असून पावसाची शक्यता कमी झाली असून जर पुढील 2 किंवा 3 दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई उपनगरात, नाशिक तसेच खान्देश या विभागात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा वेळ पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील, नाहीतर पाऊस पडण्याची शक्यता कमी झाली आहे. तसेच मी काल सांगितल्याप्रमाणे दिनांक 28 नोव्हेंबरपासून राज्यात पूर्व विदर्भाकडून थंडीमध्ये वाढ होत जाईल. तसेच आगामी काळात होणाऱ्या चक्रीवादळाच्या मार्गात सध्या बदल झाला असल्यामुळे आपल्या राज्यात पावसाची शक्यता कमी झाली आहे. पुढे अजून जर याच्या मार्गात काही बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यातील थंडीचे प्रमाण सध्या कमी झाले असून पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. त्यावेळेसच मी सांगितले आहे, थंडी थोडे दिवसच कमी होण्याची शक्यता असून पुढे थंडीमध्ये वाढ होणार आहे. त्याप्रमाणे राज्यात दिनांक 27 किंवा 28 नोव्हेंबरपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होत जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.